श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक भक्त सौ सोनल बुराण राहणार गोवा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सोनलताई सांगतात, श्रीराम. काही दिवसांपूर्वी माझ्यावर बहिणीप्रमाणे माया करणाऱ्या सुनीलदादांना बरे नसल्याचे कळल्याने मी श्रींना प्रार्थना करून त्या दिवसापासून दादांना बरे वाटेपर्यंत दादांसाठी जप करण्याचा निश्चय करून सुरुवात केली. तसेच त्यांना बरे वाटल्यावर माझे दैवत साईबाबा व श्री महाराज यांच्यासाठी काहीतरी प्रसाद करण्याचे ठरविले. त्यावेळी बाबांसाठी पेढे व श्री महाराजांना त्यांना आवडणारे घट्ट दही दाखवू असे सहज माझ्या मनात आले. नंतर दादा बरे झाले तरी मासिक धर्म असल्याने येणाऱ्या गुरुवारी नैवेद्य दाखवू असे मी ठरविले. माझ्याकडे दर गुरुवारी बाबांसाठी थोडा स्पेशल नैवेद्य दाखवला जातो. तर गुरुवारी मी बाबांसाठी शिऱ्याचा प्रसाद बनवला आणि दादांसाठी म्हणून बाबांना वेगळा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. सुनील दादांसाठी म्हणून साईबाबांपुढे पेढे व श्री महाराजांपुढे घट्ट दही ठेवायचे ठरविले आहे. याचे कसे कोणास ठाऊक, पण मला विस्मरण झाले. परंतु श्री महाराज कसे विसरतील. मी नैवेद्य दाखवत होते तेवढ्यात मला ऑफिसमधून आमच्या एका इम्पॉर्टंट क्लायंटचा फोन आला. गुरुवारी मला ऑफिसमध्ये जायला थोडा उशीर होतो, तर काही महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी फोन केला असावा म्हणून मी फोन उचलला तर ते म्हणाले, ऑफिसचे काही काम नाही आहे. मी तुमच्यासाठी देशी गाईच्या दुधाचे पेढे आणि खरवस आणला आहे. ऑफिसमध्ये आल्यावर ते कलेक्ट करा हे सांगायला फोन केला. ते असे म्हटल्यावर अचानक मला स्मरण झाले की मी बाबांना पेढे ठेवणार होते. त्यानंतर पूजा आटोपून मी ऑफिसला गेले आणि त्यांनी ठेवलेली पिशवी ओपन करून पाहिली असता त्यात गाईच्या दुधाचे पेढे व खरवस होते. तसेच त्या पिशवीत आणखी एक डबा होता म्हणून मी त्यांना परत फोन करून त्याविषयी विचारले असता त्यात देशी गाईचे दही असल्याचे सांगून त्याचा श्री महाराजांना नैवेद्य दाखवा असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या बोलण्याने एकदम मला आठवले की मी बाबांना पेढे व श्री महाराजांना घट्ट दही दाखवण्याचे ठरवले होते, पण मध्ये काही काळ गेल्याने विसरले होते. नंतर मला असे जाणवले की मला या गोष्टीचा विसर पडला तर बाबांनी त्यांच्या पेढ्याची आणि श्रींनी त्यांच्या दह्याची व्यवस्था स्वतःच केली. त्यात त्या दोघांचे दादांप्रतीचे अतिशय प्रेम व आशीर्वाद मला प्रत्ययास आले. मला अतिशय आश्चर्य वाटले व आनंद झाला आणि लक्षात आले की जर आपलं मन शुद्ध असेल, आपली भावना जर निखळ असेल, हेतू जर चांगला असेल आणि आपण आपल्या सद्गुरूंना शरणागत भावाने खरंच समर्पित असलो तर ते आपल्या मनीच्या सर्व इच्छा लीलया पुरवतात. सद्गुरू माऊलीच्या या प्रेममय लीलेने मला भरून आले. कंठ सद्गदित झाला, नेत्रात पाणी आले. आणखी काय सांगू. श्रीराम समर्थ. साधक हो, सोनलताईंचे साईबाबांवर अतिशय प्रेम आहे. तसेच हल्ली त्या श्री महाराजांना देखील मनाने अतिशय चिकटल्या असून श्रींनी त्यांचे ताईंवर किती प्रेम आहे, लक्ष आहे याचे अनेक अनुभव त्यांना अगदी थोड्याच कालावधीत दिले आहे. सुनीलदादांना बरे वाटेपर्यंत रोज केवळ त्यांच्यासाठीच जप करायचा असे ताईंनी ठरवले व बरे वाटल्यावर बाबांना पेढे व श्रींना घट्ट दही दाखविण्याचे त्यांच्या मनात आले. पण मधल्या काळात त्या ते विसरल्या. अहो, पण तो भक्तवत्सल ब्रह्मांड नायक एका बहिणीचे आपल्या भावाप्रतीचे निस्सीम निस्वार्थ प्रेम व माया विसरेल का. वस्तुतः विटेवर चरणकमल जोडून उभा असलेला आपला मायबाप कृपादान करण्यास उत्सुक असतो व आपण इच्छा करू तसा प्रसाद देऊन आपल्या चित्ताचे समाधान करतो. भक्तजनांचा सांभाळ करण्यात उणेपणा येऊ न देता ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याचा गौरव करतो, मोठेपणा राखतो. तो सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापून असून जसा ज्याचा भाव असेल तसा त्याचा सांभाळ करतो. भक्त व ईश्वरामधील याच दिव्य प्रेमाचे सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात,
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्तासी समाधान. मायबाप माझा उभा कृपादानी, विटेसम जोडोनी पादांबुजे. सांभाळासी येऊ नेदिता उणीव, अधिकार गौरव राखे तैसा. तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, जया तैसा राहे कवळुनी. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.